मित्रांनो, लाडक्या बहिणीची KYC सगळीकडे सुरू झालेली आहे आणि त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधारला बँक तुमचं सीडिंग असणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला बँक बदलायची असेल, या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जर आधार तुमचं लिंक करायचं असेल आणि जर तुम्हाला आधार सीडिंग करायची असेल तर तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाईल फोनमधून करू शकता, त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। तर चला सुरू करूया। त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या गुगलवरती यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे NCPI। NCPI सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरला जी वेबसाईट दिसत आहे NCPI म्हणून, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे। वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर येथे तुम्हाला ऑप्शन दिसेल कन्झ्युमर म्हणून, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर लगेच तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। नंतर येथे तुम्हाला आधार सीडिंग डिसीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिसेल, येथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। येथे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग म्हणून क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे जी तुम्ही सीडिंग करायची आहे ती, आणि खाली अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी मी माझी बँक सिलेक्ट करत आहे। तर माझी बँक जी आहे ती महाराष्ट्र ग्रामीण बँक या ठिकाणी आहे, तर ती मी सिलेक्ट करून घेतो। बँक सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला सीडिंग टाईपमध्ये फ्रेश सीडिंग, मुवमेंट आणि मुवमेंटमध्ये दुसरं ऑप्शन दाखवत आहे। फ्रेश सीडिंग म्हणजे नवीन आधार आणि मुवमेंट म्हणजे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये आणि फ्रॉम बँक टू अदर बँक म्हणजे एका बँकेतून डायरेक्ट दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं, असे 3 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्ही व्यवस्थित तुम्हाला जे लागते ते क्लिक करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली चेकबॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला इथे कॅप्चा दिसून येतो, तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिसते। येथे तुम्हाला काय करायचं आहे, ॲग्री आणि कंटिन्यू करायचं आहे। ॲग्री आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या व्हेरीफाय मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तो OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडा लोड घेतोय आणि लगेच थोड्या वेळामध्ये सक्सेसफुल या ठिकाणी सीडिंग होऊन जाईल आणि बँकेतर्फे तुमची 24 तासाच्या आत सीडिंग होऊन जाईल। तुमची सीडिंग झाली की नाही ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही समस्या येत असेल तेही कमेंटमध्ये कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नवनवीन माहिती मिळत राहील।